नमस्कार स्वामी भक्तांनो. चातुर्मास सुरू झाला की अनेक जण उपवास करतात. काही जण कांदा लसूण सोडतात, तर काही आपल्या आवडीच्या पदार्थांचा त्याग करतात. पण कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का, चातुर्मासाचा खरा उद्देश नेमका एवढाच आहे का? केवळ अन्नाचा त्याग म्हणजे चातुर्मासाचे पालन पूर्ण होतं का? की या 4 महिन्यांमध्ये आपल्या अंतर्मनात घडणारे परिवर्तनच सर्वात महत्वाचं असतं? धर्मग्रंथ आणि संत परंपरा सांगतात की चातुर्मास हा केवळ बाह्य नियम पाळण्याचा काळ नाही. हा मन, बुद्धी आणि इंद्रियांची कसोटी पाहणारा अत्यंत पवित्र कालखंड मानला जातो. बाह्य आचार जितके महत्वाचे आहेत, तितकेच अंतःकरण शुद्ध करणं देखील आवश्यक आहे. कारण मन शुद्ध असेल तरच साधना फलदायी ठरते आणि भक्ताला खरी दिशा मिळते. म्हणूनच आज आपण चातुर्मासाचा खरा संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या काळात कोणत्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक मानले गेले आहे आणि हा काळ आत्मपरिवर्तनाचा प्रवास का मानला जातो, हे आपण विस्ताराने समजून घेणार आहोत. चातुर्मासामध्ये अनेक जण कांदा, लसूण, मांसाहार, गोड पदार्थ किंवा आपल्या आवडीच्या काही खाद्यपदार्थांचा त्याग करतात. परंतु या त्यागामागचा हेतू फक्त अन्न सोडणं नसतो. त्यामागे एक अत्यंत गहन आध्यात्मिक विचार दडलेला आहे. मानवी मनाला जे आवडते त्याच गोष्टीची ओढ सर्वाधिक असते आणि ज्या गोष्टीची ओढ जास्त असते तिच्यावर नियंत्रण ठेवणं तितकंच कठीण असतं. म्हणूनच चातुर्मासामध्ये आवडत्या गोष्टीचा त्याग करण्याची परंपरा सांगितली गेली. कारण हा त्याग शरीरासाठी नसून मनाला संयम शिकवण्यासाठी असतो. संयम म्हणजे मनात इच्छा निर्माण झाली आणि ती लगेच पूर्ण करणे नाही. योग्य अयोग्य याचा विचार करून स्वतःवर नियंत्रण ठेवणं म्हणजेच खरा संयम. प्रत्येक क्षणी आपल्या मनाला अनेक इच्छा होत असतात, परंतु त्या प्रत्येक इच्छेच्या मागे धावत राहिलो तर मन कधीच स्थिर राहणार नाही. चातुर्मास आपल्याला हाच धडा शिकवतो. इच्छा असू द्या, पण त्या इच्छांचे गुलाम होऊ नका. मनावर नियंत्रण ठेवायला शिका. कारण ज्याने स्वतःच्या इच्छांवर विजय मिळवला त्याच्यासाठी जीवनातील अनेक संकटे लहान वाटू शकतात. असं सांगितलं जातं की जेव्हा मन संयम स्वीकारतं तेव्हा त्यामध्ये हळूहळू शांतता निर्माण होऊ लागते. विचार अधिक स्थिर होतात, निर्णय अधिक परिपक्व होतात आणि भक्तीमध्ये देखील मन अधिक सहजपणे रमू लागतं. याचबरोबर चातुर्मास हा रागावर विजय मिळवण्याची सुवर्ण संधी मानला जातो. राग हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू मानला गेला आहे. अनेक वेळा एका क्षणाचा राग अनेक वर्षांचे प्रेम, विश्वास आणि नातीही तोडून टाकतो. रागाच्या भरात उच्चारलेले काही शब्द आयुष्यभर विसरले जात नाहीत. म्हणून या काळात प्रत्येकाने स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत. मी सहज चिडतो का? माझ्या बोलण्यामुळे कुणाला दुःख तर होत नाही ना? मी दुसऱ्यांच्या चुका माफ करू शकतो का? हे प्रश्न स्वतःला प्रामाणिकपणे विचारले तर आपल्या स्वभावातील अनेक गोष्टी आपल्यालाच समजू लागतात. चातुर्मास सांगतो की शक्य तितके शांत राहा. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. प्रेमाने बोला. क्षमा करण्याची सवय लावा. कारण क्षमा ही दुर्बलतेची नाही तर अंतर्बलाची ओळख आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा मनातून राग कमी होऊ लागतो तेव्हा नकारात्मक विचार देखील हळूहळू दूर जाऊ लागतात. मन अधिक प्रसन्न राहतं आणि भक्तीमध्ये अधिक आनंद मिळू लागतो. चातुर्मासामध्ये आणखी एक महत्वाचा गुण विकसित करण्याचा प्रयत्न हा केला जातो आणि तो म्हणजे लोभावर नियंत्रण. लोभ म्हणजे गरजेपेक्षा अधिक मिळवण्याची अखंड इच्छा. पैसा, मान सन्मान, प्रसिद्धी किंवा भौतिक सुख यांची इच्छा प्रत्येकालाच असते. पण जेव्हा ही इच्छा मर्यादा ओलांडते तेव्हा मनाला कधीच समाधान मिळत नाही. माणसाकडे कितीही असलं तरी अजून काहीतरी हवं असंच वाटत राहतं आणि हेच असमाधान मनाला सतत अस्वस्थ ठेवतं. चातुर्मास आपल्याला शिकवतो की समाधान हेच खरे धन आहे. ज्याच्या मनात समाधान आहे तो परिस्थिती कशीही असली तरी आनंदी राहू शकतो. म्हणूनच या काळात दानधर्म, अन्नदान, गरजूंना मदत आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिलं जातं. जेव्हा आपण देण्याची वृत्ती स्वीकारतो तेव्हा आपोआपच मला अजून हवे हा विचार कमी होत जातो.
सेवा करताना मन नम्र होतं, दान करताना लोभ कमी होतो आणि दुसऱ्यांच्या आनंदात आनंद शोधण्याची सवय लागते. म्हणून अनेक जणांचा अनुभव असा आहे की चातुर्मासात सेवा आणि दानाचा संकल्प केल्याने मन अधिक हलकं वाटू लागतं आणि लोभावर नियंत्रण ठेवणं देखील सहज शक्य होतं. याच विचारासोबत चातुर्मासाचा आणखी एक अत्यंत महत्वाचा संदेश आहे आणि तो म्हणजे अहंकाराचा त्याग. अहंकार ही अशी गोष्ट आहे की तो नकळत माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करतो. एखादी व्यक्ती ज्ञान, संपत्ती, पद, प्रतिष्ठा किंवा यश मिळवते तेव्हा अनेकदा हे सर्व माझ्यामुळेच आहे असा भाव मनात निर्माण होऊ लागतो. पण अध्यात्म आपल्याला यापेक्षा वेगळा विचार शिकवतं. धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे की जीवनात प्राप्त झालेले ज्ञान, यश, संपत्ती किंवा सन्मान हे सर्व ईश्वर कृपेने प्राप्त झालेले असते. म्हणूनच चातुर्मासामध्ये नम्रता, कृतज्ञता आणि सेवाभाव जोपासण्याचा प्रयत्न हा केला जातो. या काळात मंदिरामध्ये सेवा करणं, गुरुजनांचे मार्गदर्शन आनंदाने स्वीकारणं, वडीलधाऱ्यांचा सन्मान करणं आणि प्रत्येकाशी प्रेमाने व नम्रतेने वागण्याचा प्रयत्न करणं या गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं. जेव्हा माणूस स्वतःपेक्षा इतरांचा देखील विचार करू लागतो तेव्हा अहंकाराचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागतो. मनात नम्रता निर्माण होते आणि भक्ती अधिक सहजपणे अनुभवता येते. याचबरोबर चातुर्मासाचा आणखी एक अत्यंत महत्वाचा संदेश म्हणजे इंद्रिय संयम. डोळे, कान, जीभ, मन आणि वाणी या पाचही गोष्टींवर नियंत्रण ठेवणे ही मोठी साधना मानली जाते. आपण काय पाहतो, काय ऐकतो, काय बोलतो आणि आपल्या मनामध्ये कोणते विचार वाढवत असतो याचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो. म्हणूनच या काळात वाईट किंवा नकारात्मक गोष्टींकडे आकर्षित होणे टाळावं अशी शिकवण दिली जाते. निंदा, अपशब्द, खोटं बोलणं किंवा विनाकारण बोलत राहणं यापासून शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न करावा. त्याऐवजी ईश्वर नामाचे स्मरण करणं, शांतपणे जप करणं आणि मनाला भक्तीमध्ये रमवणं हेच चातुर्मासाचं खरं पालन मानलं जातं. या 4 महिन्यांमध्ये वेळ मिळेल तसा जप, ध्यान आणि आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन करण्याला देखील विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, गुरुचरित्र किंवा विष्णू सहस्रनाम यांचे श्रद्धेने पठण केल्याने मनातील अस्थिरता कमी होण्यास मदत होते असं देखील सांगितलं जातं. जेव्हा मनाला सतत चांगल्या विचारांचा आधार मिळतो तेव्हा त्यामध्ये शांतता आणि सकारात्मकता वाढू लागते. अशा प्रकारे चातुर्मास हा मन शुद्ध करण्याचा एक सुंदर आध्यात्मिक प्रवास ठरतो. हळूहळू मन शांत होत जातं, नकारात्मक विचार कमी होतात, भक्तीची गोडी वाढते आणि घरामध्ये देखील सात्विक वातावरण निर्माण होऊ लागतं. म्हणूनच अनेक संतांनी चातुर्मासाला अंतर्मन शुद्धीचा उत्सव असं देखील संबोधलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. चातुर्मास म्हणजे केवळ उपवास, पूजा किंवा काही पदार्थांचा त्याग नाही, तर रागाऐवजी क्षमा स्वीकारणं, लोभाऐवजी समाधान स्वीकारणं, अहंकाराऐवजी नम्रता स्वीकारणं, स्वार्थाऐवजी सेवा स्वीकारणं आणि अस्थिर मनाऐवजी ईश्वर नामाचा आधार स्वीकारणं हाच चातुर्मासाचा खरा संदेश मानला जातो. धर्मग्रंथ आणि संत परंपरा सांगतात की जो मनुष्य या 4 महिन्यांमध्ये स्वतःमध्ये असा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो त्यालाच चातुर्मासाचे खरे पुण्य प्राप्त होतं. अशा प्रकारे हा काळ केवळ बाह्य आचारांचा नसून अंतर्मनाच्या परिवर्तनाचा एक पवित्र प्रवास ठरतो. याच कारणामुळे चातुर्मासाला भगवान श्रीहरी विष्णूंच्या योगनिद्रेचा काळ असं देखील मानलं जातं. तसेच ज्ञान, साधना आणि धर्मप्रसारासाठी देखील हा अत्यंत महत्वाचा कालखंड समजला गेला आहे. पूर्वीच्या काळात ऋषी, मुनी, संत आणि संन्यासी वर्षभर विविध प्रदेशांमध्ये भ्रमण करत असत. ते लोकांना धर्म, अध्यात्म आणि संस्कारांचे मार्गदर्शन करत असे. परंतु आषाढ महिन्यापासून पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर त्यांचा प्रवास थांबत असे. त्या काळात रस्ते नव्हते,
वाहतुकीची साधनं देखील उपलब्ध नव्हती. मुसळधार पाऊस, नद्या ओढ्यांना आलेले पूर आणि सर्वत्र असलेला चिखल यामुळे प्रवास करणं अत्यंत कठीण होत असे. याशिवाय पावसाळ्यात जमिनीवर अनेक सूक्ष्मजीव, किडे, मुंग्या, बेडूक आणि इतर लहान सजीव निर्माण होत असत. अहिंसा हा धर्माचा मूलभूत सिद्धांत मानला गेल्यामुळे चालताना या जीवांना इजा होऊ नये या भावनेने ऋषी मुनी एकाच ठिकाणी राहण्याचा संकल्प करत असत. या 4 महिन्यांच्या कालावधीत ते एखाद्या आश्रमात, मंदिरात किंवा गावामध्ये स्थिर राहत. याच काळात ते लोकांना धर्मज्ञान देत, शिष्यांना वेद, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, भागवत आणि इतर धर्मग्रंथांचे शिक्षण देत. सकाळ संध्याकाळ प्रवचने होत. जप, ध्यान, यज्ञ, भजन, कीर्तन आणि शास्त्रचर्चा आयोजित केल्या जात. त्यामुळे गावातील सामान्य लोकांना देखील अध्यात्म समजून घेण्यासाठी आणि साधनेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत असत. धर्मग्रंथामध्ये हा भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि साधनेला विशेष महत्त्व देणारा कालखंड मानला गेला आहे. तसेच कोणतीही मनोकामना पूर्ण व्हावी अशी इच्छा असेल तर श्रद्धा, सात्विक आचरण, जप, दान, सेवा आणि प्रामाणिक भाव यामुळे मन त्या दिशेकडे अधिक स्थिर होतं, अशी धार्मिक श्रद्धा सांगितली जाते. म्हणूनच चातुर्मास हा केवळ 4 महिन्यांचा कालावधी नसून जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची एक सुंदर संधी आहे. या काळात आपण स्वतःच्या मनाकडे पाहिलं, आपल्या स्वभावातील दोष ओळखले आणि त्यांच्यावर मात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर त्यातूनच खरी साधना सुरू होते. आणि जेव्हा मन शुद्ध होऊ लागतं तेव्हा भक्ती अधिक दृढ होते. भक्ती दृढ झाली की ईश्वरावरचा विश्वास वाढतो आणि विश्वास दृढ झाला की जीवनातील प्रत्येक प्रसंग स्वीकारण्याची शक्ती प्राप्त होत जाते. यासाठीच संतांनी चातुर्मासाला आत्मपरिवर्तनाचा पवित्र काळ मानला आहे. चला, या चातुर्मासात आपणही बाह्य नियमांसोबत अंतर्मन शुद्ध करण्याचा देखील संकल्प करूया. संयम, क्षमा, समाधान, नम्रता, सेवा आणि नामस्मरण या गुणांना आपल्या जीवनात स्थान देण्याचा प्रयत्न करूया. ईश्वर चरणी केलेला प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न कधीही व्यर्थ जात नाही. तर स्वामी भक्तांनो, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.